सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व कायदेशीर पद्धतीने पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले असून त्यानुसार प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 29, 30 व 31 डिसेंबर 2025 तसेच 9, 10 व 11 जानेवारी 2026 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, रंगभवन येथे हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. दररोज 2 सत्रांमध्ये सुमारे 2,500 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमास आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक, निर्भय व कायद्यानुसार राबवण्याचे निर्देश देत त्यांनी मतदान केंद्रांवरील जबाबदाऱ्या, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला. प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्रावरील कर्तव्ये, मतदान ओळख प्रक्रिया, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांची हाताळणी तसेच मतदानाच्या दिवशी घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे. यासोबतच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे कर्मचाऱ्यांना अनुभवात्मक प्रशिक्षणही देण्यात येत आहे. दरम्यान प्रशिक्षणास गैरहजर राहणारे कर्मचारी, निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करणाऱ्या संस्था तसेच निवडणूक आदेशांमध्ये अडथळा आणणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील कलम 134 अन्वये कारवाईचे स्पष्ट आदेश आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेत, निर्भय वातावरणात आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित कर्मचारी, संस्था व प्रशासनाने पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.